मॅचला सुरुवात केली जाणार आहे. एकीकडे गव्हाण तर दुसरीकडे उलवे. यस, चेंडू घ्यायचे. पहिला सामना ज्या ईर्षेनं गव्हाण संघाने जिंकलाय ना, तिथून तदनंतर त्यांना मात्र मिळालेली बाय आणि आता मात्र हा तिसरा सामना ते खेळत आहेत. तर रॉयल उलवे संघानं दोन्ही सामने रॉयल पद्धतीने जिंकलेत आणि पुन्हा एकदा त्या रॉयल मानसिकतेने ते मैदानामध्ये तिसरा सामना जिंकण्यासाठी उतरले. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे सामन्याला सुरुवात. 4 षटकांचा सामना. पहिला चेंडू शरीरापासून थोडासा दूर ठेवलेला हा चेंडू. पहिला चेंडू निधावाला. ओपनिंग पेअर मैदानात अनिकेत कोळी आणि सिद्धेश कोळी. एक चेंडू आणि 2ची गरज असताना लगावलेला तो षटकार. 10व्या खेळाडूने लगावलेला तो षटकार आणि जिंकलेली ती मॅच. आणि मात्र तेच सातत्य कंटिन्यू इथे उलवे संघासमोर खेळताना राखावं लागणार आहे. बोला टाकण्याचा प्रयत्न केला, ऑन साईडला खेळलाय. मिड विकेटकडे चेंडू येतो, सिंगल मिळाले जाते. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. बिनबाद 1. चला जास्त वेळ घेऊ नका. या तुम्हाला उलवे नोडमध्ये जायचं आहे, परंतु ही स्पर्धा कव्हर करणारे लाईव्ह टीम असेल, तदनंतर स्कोरर असतील, कॉमेंटेटर असतील, त्यांना मात्र इतर तालुक्यांमध्ये लांबचा प्रवास आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र बॅटच्या राडारमध्ये चेंडू ऑन साईडला हिट केला जातोय. लगावला षटकार. अशाच नितांत फटक्यांची फार गरज असणार आहे गव्हाण संघाला, कारण प्रतिस्पर्धी संघ रॉयल उलवे ज्यांचा स्ट्रॉंग झोन सध्याच्या घडीला आपण आजच्या रजनीमध्ये जर प्राथमिक अंदाज केलात, अभ्यास केलात, तर त्यांचा स्ट्रॉंग झोन गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण राहिलाय. पण या सामन्यामध्ये पाहूया काय घडलं जात आहे. धावसंख्या होते बिनबाद 7. कसा हा चेंडू, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. गती परिवर्तन अपील केली जाते निर्धावाला. अनिकेत आणि सिद्धेश सलामीची जोडी मैदानात. त्यावेळेस बॅटची इनसाइड एज घेतली जाते. डायरेक्ट हिट करण्याची ही संधी होती आणि संधीचं परफेक्ट सोनं करता आलं असं म्हणावं लागेल. सिंगल मिळते. धावसंख्या होती 8. आडव्या बॅटनं स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न, थोडासा अखू टप्प्याचा बॉल बॅटवरती घेऊन त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला असताना हा चेंडू डीप मध्ये आला, जिथे सिंगल मिळाली जाते. धावसंख्या होतीये 9 धावा. पहिलं षटक संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करताना 9. सागर पूर्ण रात्रभर आपण पाहिलं, जो संघ नाणेफेकी जिंकला ते प्रत्येक वेळी ज्या संघाने क्षेत्ररक्षणालाच पसंती दिली आणि या स्पर्धेचा नियम मॅक्झिमम स्कोर जो संघ करेल आणि तो जिंकेल, ज्याला दुसऱ्या फेरीमध्ये बाय दिली जाईल, या कोणत्याही आमिषाला बळी न पडता प्रत्येक संघानं आपला सेफ गेम खेळण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक संघाला नेहमी प्रत्येक संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणालाच पसंती दिली. आणि आतापर्यंत मला वाटतं तिसऱ्या वेळेस उलवे संघ सलग तिसऱ्या वेळेस उलवे संघ क्षेत्ररक्षण करतोय. पहिल्या सामन्यामध्ये 28 मध्ये 5 षटकामध्ये थांबवलं, दुसऱ्या सामन्यामध्ये 4 षटकामध्ये 26 वरती थांबवलं आणि हा मात्र तिसरा सामना ते खेळताना दिसत आहेत.
नेक्स्ट बॉल चंदन मडवी नेक्स्ट बॉलर. यावेळेस मात्र बॅकफुट राहून खेळण्याचा प्रयत्न आहे, फक्त सन्मान दिला आणि एक सिंगल पूर्ण केली. पहिलं दशक होतोय, धावसंख्या होतीये बिनबाद 10 धावा. येस, जास्त वेळ नका घेऊ. लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड असं कॉम्बिनेशन असल्यामुळे सातत्याने फिल्डिंग मध्ये परिवर्तन करावं लागते आणि परिवर्तन होत असताना आपण पाहिलं. आता मात्र खेळाडू सिद्धेश येतो स्ट्रायकर. गव्हाण टेनिस क्रिकेट मधील एक तडाखेबाज फलंदाज म्हणजे ज्याची ओळख आहे. पण समोर मात्र चंदना, क्या बात आहे. चंदन पुन्हा एकदा मात्र नावाप्रमाणे आपल्या गोलंदाजीचा सुगंध मैदानाच्या चौफेर पसरवत असतं आणि त्याची प्रतिक्रिया आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून त्याला त्याच्या पाठराख्यांची टाळ्यांच्या गजरामध्ये मिळणारी ही खऱ्या अर्थानं कौतुकाची थाप आपण पाहता. चंदन मडवी एक चांगला गोलंदाज आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू शॉर्ट लेग कडे आला, डायरेक्ट हिट केला जाते. अपील केली आहे, सिंगल तोपर्यंत पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? यस, थर्ड अंपायर रेफर केला जात आहे. थर्ड अंपायर रेफर केलं जात आहे. ट्वेंटी 24 लाईव्ह इव्हेंट ची टेक्निशियन टीम आणि थर्ड अंपायर साठी कल्याणी घोरपडे सर. नॉट आउट. खेळाडू सुरक्षित आहे. सिंगल पूर्ण झाली आहे. धावसंख्या होती 11. नाबाद 11, बिनबाद 11 अशी धावसंख्या. आडव्या बॅटनं खेळला प्रयत्न, चेंडू बरोबर बॅटच्या मधल्या भागामध्ये घेतला. चेंडू टीप मध्ये खेळला जातोय. सिंगल मिळतीये. धावसंख्या होतीये 12. यावेळेस मात्र बॅटच्या रडारमध्ये येतोय चेंडू, सरळ स्क्रीनच्या वरतून निघून चाललाय. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम राखणारा हा षटकार. या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या आता मात्र पुढे येते. धावसंख्या होती 18 होत आहेत. सागर मांडवकर सध्या शतपावली करत असताना सध्या ज्यांना आपण पाहता. अठरा झालेत. चला जास्त वेळ घेऊ नका. उलवे टीम
रिव्हर्स करण्याचा हा प्रयत्न, खोलात टाकलेला चेंडू, आणखी एक निर्धाव येतोय आणि एका निर्धाव चेंडूची सांगता षटक संपला जाते. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होते बिनबाद 18. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 9. अगदी 9च्या सरासरीनं सध्याच्या घडीला गव्हाण संघ खेळताना दिसतोय, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला प्रत्येक षटकामध्ये एक षटकार आला आणि इतर 5 चेंडूमध्ये 3 धावा एकेरीच्या स्वरूपात आल्यात. त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव आल्यात आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 2 चेंडू निर्धाव आल्यात. ओव्हरऑल आकाश मडवी आणि चंदन मडवी याने केलेली गोलंदाजी प्रत्येकी 9 धावा खर्च करत 18 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर होत आहेत. नवीन गोलंदाज येतोय तिसऱ्या क्रमांकावरती अश्वित खारकर. स्लोअर डिलिव्हरी, पण इथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 19 होत आहेत. धावसंख्या होते 19. 2.1 षटकाचा खेळ आतापर्यंत संपला जातोय, ज्यामध्ये अनिकेत कोळी ज्यांना आतापर्यंत 6 चेंडू फेस केलेत, 5 धावा आतापर्यंत जमा करतोय आणि सिद्धेश कोळीने लगावलेले 2 षटकार हे फार महत्वाचे असतील. आणखी एक निर्धाव आला. उल्वेज संघाचे हे गोलंदाज पुन्हा एकदा मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. अश्वित खारकर प्रभावित केले पूर्ण रात्रभर मात्र उल्वेज संघाच्या या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी. यावेळेस मात्र वेट अँड वॉच. यस, फटका डीप मध्ये चाललाय षटकार. 6 मिनिट आहेत, 25 झाल्यात. धावसंख्या होते 25. आता मात्र आपण विचार केलात ना, सुरुवातीच्या 2 सामन्यांच्या तुलनेत इथे मात्र उल्वेज संघ या सामन्यामध्ये कदाचित जास्त धावसंख्या मोजू शकेल, कारण पहिल्या सामन्यामध्ये 28 मोजल्या होत्या, त्यामध्ये 5 षटकं यांनी टाकली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये 4 षटकं टाकली होती, जिथे 26 केल्या होत्या. पण इथे मात्र आतापर्यंत 15 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या होती त्यांच्या विरोधात खेळणाऱ्या संघाची 25 धावा. फुल टॉस आहे आणि हा पुन्हा एकदा मात्र डीप स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडू निघून चाललाय षटकार. बॅट्समन रिव्ह्यू, हाईट फॅक्टर चेक केली जाणार. येस, 6 होत आहेत आणि जर 6 इन्क्लूड केल्या फेअर डिलिव्हरी असली तर समजायच्या 31. अदरवाईज थर्ड अंपायर पाहूया काय डिसिजन येतोय. फेअर डिलिव्हरी. धावसंख्या होती 31. उलटास होता, त्याच्यावरती मात्र मोठा फटका आलाय. 6 मिळाल्यात. ही फार मोठी मेजवानी असते फलंदाजाला आणि त्या मेजवानीचा स्वीकार करत फलंदाज सिद्धेश कोळीने मात्र लगावलाय षटकार. यस, रिव्ह्यू संपलाय. गव्हाण संघाचा रिव्ह्यू संपलेला आहे. सलग 2 चेंडू 2 षटकार आले. तिसरा येणार का? अश्वित खारकरच्या गोलंदाजी होती, हा तिसरा षटकार येणार का, ही चर्चा आता मात्र रंगली जाते. स्लोवर चेंडू आणि यावेळेस मात्र ताकदीचा पॉवरफुल वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. आणखी एक षटकार, सलग तिसरा षटकार. आजच्या रजनीतील पहिला सलग तिसरा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या होती 37 होत आहेत. अश्वित खारकर यावेळेस मात्र थोडासा मागणा ठरताना दिसलाय. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 19 खर्च केल्यात. सुरुवातीच्या 2 गोलंदाजांच्या तुलनेत
अश्वित करकर मागणा ठरलाय, कारण आकाशने 9 दिल्या, चंदनने अवघ्या 9 खर्च केल्या होत्या. अश्वित कारकर आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 19 खर्च करतोय. प्रेक्षकांची आणि प्रतिस्पर्ध्यांची थंडी उडवणारी फटकेबाजी सध्या मैदानात चालू आहे. चला स्पीडअप करायचं. यावेळेस मात्र चौथा येणार का ही चर्चा आहे. चर्चेला उधाण आलंय आणि मात्र आणखी एक चेंडू सीमारेषा पलीकडे एक टोलेजंग फटकेबाजी मैदानात चालू आहे. लगावलाय सलग चौथा षटकार. क्या बात है. सिद्धेश कोळी सलग चौथा षटकार आला आणि 3 षटकांची समाप्ती सुद्धा होतीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये बिनबाद 43 धावा, 43 रन्स विदाउट लॉस. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 43 होत आहेत. सिद्धेश कोळीचे फलंदाजी आपण पाहिले तर आतापर्यंत 6 षटकार ज्याने लगावलेत. नाबाद 38 वरती खेळतोय, 12 मध्ये 38 वरती खेळणारा सिद्धेश कोळी. क्या बात आहे. जबरदस्त फटकेबाजी चालू आहे. इन शॉर्ट मध्ये सिद्धेश कोळीची जी फलंदाजी चालू आहे, सागर एवढंच म्हणेन, सिद्धेश कोळीच्या भाषेमध्ये फक्त 2 फटक्यांचा काम आहे, जिथे 50 पूर्ण करू शकेल आजच्या रजनीमध्ये सिद्धेश कोळी. लास्ट ओव्हर केतन मडवी. यावेळेस मात्र बॅक पुढे राहून ऑन साइडला दिलेला हा तळाका षटकार. अनिकेत कोळीच्या बॅटमधून आलेल्या या सत्रातील पहिला षटकार आहे. अनिकेतच्या बॅटमधला हा षटकार पहिला आहे. आतापर्यंत 7 षटकारांची नोंद झाली आहे. धावसंख्या होतीये 49 धावा, 49 रन्स विदाउट लॉस. टीम गव्हाण. केतन मडवीचं स्वागत षटकाराने केले. यावेळेस मात्र दिशा बदलली, परंतु धावा मात्र तेवढ्याच. यस, लॉंग लेग कडे लगावलाय. पुन्हा एकदा मात्र अनिकेत कोळीच्या बॅट मधून आपण पाहतोय षटकारांची मोहर लगावलाय. आणखी एक षटकार. प्रतिस्पर्ध्यांची खऱ्या अर्थानं थंडी उडवणारी फटकेबाजी मैदानात चालू असं म्हणायला वावगं ठरणार नाही. सिद्धेश कोळीला सुरुवातीला पाहिला, तदनंतर मात्र आता अनिकेतला आपण पाहतोय. सलग 6वा षटकार इथे मात्र गव्हाण संघाच्या माध्यमातून येते असं म्हणूया. तिसऱ्या षटकातील शेवटच्या 4 चेंडूती सलग सिद्धेशने 4 लगावले. तदनंतर आता मात्र अनिकेत सलग 2 चेंडूमध्ये 2 लगावतोय. धावसंख्या होते 55 धावा. आजच्या रजनीतील सर्वात जास्त धावसंख्या, पहिल्या सत्रातील सर्वात जास्त धावसंख्येची नोंद झाली आहे. वीस चेंडूमध्ये 50 होत आहेत, 55 होतात. आणि यावेळेस मात्र रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा केलेला प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा गडबडलेत. प्रेशर का असायचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा दिलंय. चेंडू निघून चालाय सीमा पार, चौकार. 59 होत आहेत, 59 रन्स विदाउट लॉस. नाबाद 59. मैदानाच्या चौफेर जे फटके बाजी चालू आहे ना, तशा टाळ्या सुद्धा, टाळ्यांचा प्रतिसाद सुद्धा तसाच येतोय. याला म्हणतात खऱ्या अर्थानं दर्दी क्रिकेट रसिक, दर्दी पाठीराखे. क्या बात है. फुल टॉस आणि मात्र फक्त दिशा दिलीये.
बॅकवर्ड कडे चेंडू चाललाय सीमा पार, चौकार. या अगोदर आपण याच त्या रॉयल उल्वे संघाला सातत्याने निर्धाव चेंडू आणि सिंगल धाव देणारे चेंडू टाकताना पाहत होतो, पण आता मात्र वेळ बदलली आहे. असं म्हणतात ना, आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आणि प्रत्येक वाटेवरती काहीतरी नव्याने आणि घडत असतं आणि कधी कधी बिघडत. या सामन्यामध्ये कदाचित हे बिघडताना दिसतंय. सिद्धेश कोळीला जिथे स्ट्राईक मिळणं गरजेची होती, परंतु अनिकेत कोळी जे काही काम करतोय ना, हे काम सुद्धा संघासाठी तेवढंच महत्वाचं आहे जेवढं सिद्धेशने केलंय. प्रयत्न खूप चांगले केले जातात. धावा संख्या होते 63 धावा, 63 रन्स. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. फुलटॉस आहे आणि मात्र दिशा दिली आहे. नो बॉल. लॉंग लेग कडे हा चौकार जातोय. 4+1 म्हणजे मिळणार 5 धावा. दिवाळी दसरा काही नसताना दिलेला हा बोनस. 5 मिनिट आहेत. उल्वे संघाने रिव्ह्यू घेतलाय. ऑन फील्ड डिसिजन नो बॉल आहे. पाहूया थर्ड अंपायर रेफर केले जात आहेत, काय डिसिजन येईल हे पाहिलं जाईल. नो बॉल. अंपायर सिग्नल, थर्ड अंपायर सिग्नल नो बॉल. धावसंख्या होतीये 68, 68 रन्स. शेवटचा चेंडू बाकी आहे. केतन मडवी, माफ करा, अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. नेक्स्ट डिलिव्हरी फ्री हिट. सलग 3 चेंडू 3 चौकार आलेत. हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या होते 69, 69 रन्स. अनपेक्षित फलंदाजी उल्वे संघाच्या दृष्टीने मैदानात चालू आहे. आजच्या राजनीतीत सर्वात मोठी भागीदारी या 2 संघांमध्ये, या 2 खेळाडूंमध्ये होताना दिसते. एकीकडे अनिकेत तर दुसरीकडे हा मात्र खेळाडू सिद्धेश. 2 पूर्ण केले आहेत. धावसंख्या होती 71. संघातील सर्वात महत्वाचे सलामीचे फलंदाज जर शेवटपर्यंत टिकले तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. हा चेंडू पूर्ण केली जाते. असं म्हणतात ना, नशीब हे नेहमी शुरांना साथ देत असतात आणि शुरासारखे लढत असताना मैदानामध्ये हे 2 खेळाडू नाबाद राहतात. खेळाडूंचे खेळ आवडले असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अनिकेत कोळी आणि सिद्धेश कोळीसाठी. अफलातून क्रिकेट मैदानामध्ये ज्यांनी सादर केला, 4 षटकांच्या मोबदल्यामध्ये ज्यांना नाबाद 72 पूर्ण केलं तर 73चं आव्हान ठेवलंय. चला 72 झालं, 73चं आव्हान आहे. स्पेशली थँक्स टू संजय ठाकूर अँड टीम. सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या स्पर्धेची दरवर्षीप्रमाणे तुम्ही एक रजनी, एक दिवसाची घटक होण्याची संधी तुम्ही दिली, त्याबद्दल मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. आणि पुढील मॅचच्या विवरणसाठी आमचे सहकारी समालोचक सागरजी मांडवकर यांना मी आमंत्रित करेन. तत्पूर्वी सर्व क्रीडा रसिकांचा मनपूर्वक पुन्हा एकदा धन्यवाद. आयोजन कमिटीला पुढील आयोजनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि मी मात्र इथे थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.
धन्यवाद प्रसाद. तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. चला सामना सुरू करा. इम्पॉर्टंट मॅच 73 करायचे. सामना जिंकायचा असेल तर आता जो तडाखा पाहायला मिळाला पूर्वार्धामध्ये त्या 73 धावांचं लक्ष. अनिकेत कोहली खेळला 13 मध्ये 31 आणि तेवढाच प्रभावी. चला फास्ट खेळा 12 मध्ये 38. 2 सलामीवीर नडले आपण पाहतोय उल्वे संघाला. आता आलाय गीतेश मडवी आणि आकाश मडवी गोलंदाज. चला फास्ट खेळा, एकत्रित येऊ नका, एकत्रित अजिबात येऊ नका. तर नक्कीच नक्कीच गुड मॅच. 2 वाजून 11 मिनिटं. चला फास्ट खेळा, क्विक ऍक्शन. 24 मध्ये 73. आक्रमक रूप धारण करावं लागेल. क्रिकेटमध्ये शक्य. 24 मध्ये 73. 4 षटकामध्ये आम्ही 65 धावा चेस होताना पाहिलेत आणि आता 73. आक्रमणाचा प्रयत्न. पहिला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून एकदा पूर्ण 2 धावेसाठी निघालेत. करंट रन रेट आपण इथे पाहूया. 4 षटकामध्ये तगडा खेळ करायचा असेल तर तुम्हाला आता आक्रमक रूप धारण करणं. 18-19 ची सरासरी ठेवावी लागेल. 19 धावा कुटाव्यास लागतील प्रत्येक षटकामध्ये आणि हे काम करावं लागेल उल्वेच्या स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपला. आक्रमण करतोय दूरवर क्षेत्ररक्षक. यस, कॅच आउट. पहिला धक्का 2 वर. ओमकारनं हा झेल टिपलाय. नवीन फलंदाज तुषार कोळी. तुषार कोळी. सिद्धेश कोळी आतापर्यंत 2 चेंडू 2 धावा दिला, 1 विकेट. क्रमांक 3 वर तुषार कोळी. धावा दाफलकावरती 2. गीतेश मडवी आणि आकाश मडवी दोन्ही फलंदाजामध्ये आपण पाहिलं. आता आकाशनं निराशा केली आणि आता तुषार कोळी आलाय. आक्रमण तर करावं लागेल तुषार कोळीला. गोलंदाजी मार्कवर सिद्धेश कोळी. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आक्रमक रूप धारण करावं लागेल. 18-19 ची सरासरी कायम ठेवावीच लागेल तर सामना जिंकू शकता बॅटिंग करणारा उल्वे. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मोठे फटके सामना जिंकून देतील मात्र सिंगल डबलनं काही होणार नाही. आक्रमण भूमिका धारण करावी लागेल. नक्कीच मॅचकडे वळूया आपण. आतापर्यंत 3 चेंडू 1 विकेट. धावा धावफलकावर आपण गुणसंख्या पाहूया 2. चांगला खेळ पूर्वार्धामध्ये जो खेळ केला ना, आक्रमक रूप धारण केलं. जरूर पाहूया इथे धावा येतील या चेंडूवर. आपण जरूर पाहिलं तर 4. टार्गेट मोठे, टार्गेट थोडं मोठे. प्रत्येक षटकामागे आक्रमक खेळावंच लागेल आणि हा प्रयत्न सुरू झालाय. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाजी मार्कवर. तर नक्कीच आतापर्यंत सिद्धेश कोळी 5 चेंडू आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर धावा आल्यात 7. 1 गडी बाद 7. टार्गेट आहे विनिंग टार्गेट 73. गोलंदाजी मार्कवर सचिन होणार. पुन्हा एकदा गोलंदाज. पायाचा वेळ शरीरवेदी गोलंदाजी आपण जरूर पाहिली. तर पहिल्या षटकाचा खेळ संपल्या. फक्त 7 आल्यात. गतिमान अवस्था प्राप्त करावी लागेल. 18 चेंडूचा खेळ बाकी. चला एकत्रित येऊ नका, एकत्रित येऊ नका फिल्डिंग टीम. मात्र आक्रमण करणं खूप महत्वाचं आहे.
18 चेंडू 66. 12:45चा सामना चेस होताना आपण पाहिले. आता 18 मध्ये 66. कधी कधी असं असतं एका षटकामध्ये 20-25 धावा सहज येतात. ती गुणवत्ता फलंदाजांना धारण करावी लागते आणि आता ती गुणवत्ता दाखवणं महत्वाचं. क्लीन बोल्ड. आता 17 मध्ये करायचे 66. प्रमुख फलंदाजांचं मैदानावर आक्रमण करणं खूप महत्वाचं आहे. तो खेळ करावा लागेल. काय दर्जेदार बॅटिंग झाली आपण पाहिलं. 2:16. 17 चेंडू आणि 66 धावेची गरज. न्यू बॅट्समन अलंकार कोळी. सिद्धेश कोळीच्या षटकामध्ये 7 पाहिल्या, 1 विकेट. आता सूरज पाटील. गीतेश मडवी बाद झाला. आकाश मडवी बाद झाला. तुषार कोळी धावा 7 आहेत धाव फलकावर. पुढचा चेंडू अलंकार कोळी सज्ज होणार. आक्रमक रूप धारण करते दूरवर्षित रक्षक चौकार. 4 आल्या. आक्रमणाचा वेग चालूच ठेवावा लागेल. मोठे मोठे फटके पाहिजेत. कंपॅरिझन आपण केली तर पूर्वार्धामध्ये जसा हल्ला बोल होता तसा हल्ला बोल होणं आता महत्वाचे. 16 मध्ये 62. 16 चेंडू 62 धावा. गोलंदाज अलंकार कोळी. चेंडू द्यायचे लगेच. काही पाठीराखे असतील चेंडू द्या लगेच आपण. 16 62. 16 मध्ये 62. विचार विनिमय. चेंडू पुरवायचे. 16 चेंडू 62. यस चेंडू आलाय. गोलंदाज अलंकार कोळी गोलंदाजी मार्कवर सज्ज होणार. समोर उभा आहे सूरज. गीतेश मडवी. आक्रमणाचा प्रयत्न ऑन साइडला. टार्गेट खूप मोठे आणि इथे मिसफिल्ड. आलाय हा चौकार. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 15 चेंडू 58. 15 मध्ये 58 करायचे. या षटकामध्ये 20-25 येणं महत्वाचं आहे. 25 धावा आल्या तर चांगली प्रयत्न करता येईल पुढच्या षटकामध्ये. मात्र या षटकामध्ये जर थोडासा गडबड झाली, धावा कमी आल्या तर पुढच्या षटकामध्ये डिफिकल्टीज येतील. अलंकार कोळी कार्पेटच्या माध्यमातून खेळतो डीपकडे. सिंगल डबलनं फारसं वाकडं करू शकत नाही. इथे तुम्हाला मोठेच फटके खेळावे लागतील. आता विनिंग कॅल्क्युलेशन 18-66, 15-58 आणि आता 14-57. 2 षटकार पाहिजेत. पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 7 आल्या. आता 2 षटकार पाहिजेत. चेंडू खाली राहिला. मिसफिल्ड. सिंगल डबल काही करू शकत नाही. मोठे फटके पाहिजेत. मोठे फटके तर टार्गेटला तुम्ही सेट करू शकता, तर आघाडी मिळवू शकता. आता मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 13 चेंडू 56. 13 चेंडू 56 धावा होणार का? 13 मध्ये 56. षटकार पाहिजेत. षटकार पाहिजे. येतोय दणदणी षटकार. 12 मध्ये 50. 12 चेंडू मध्ये 50 धावा. सामन्याचा निकाल का असेल? फील्ड लावून घ्या लगेच. तर नक्की शेवटच्या 2 षटकामध्ये ज्या 54 आल्या आणि त्याचाच हा पाठलाग सुरू आहे. चला फील्ड लावून घ्या. फील्ड लगेच. जास्त वेळ घेऊ नका, कारण आता 2:20 झालेत. काल या वेळेला स्पर्धा संपली होती. काल संपली होती. तर चला मी विनंती करेन, थोडी रिक्वेस्ट आहे आयोजकांकडून, फिल्डिंग एकत्र करू नका. आणि आता 12:50. 12 चेंडू 50 धावेची गरज. सामना कोण जिंकेल?
अटीतटीची लढत होणार का? इथून सामना जिंकायचा असेल तर फटकेबाजी करावी लागेल. सूरज पाटील कडून अपेक्षा मांडल्यात. सूरज पाटील 2 चौकार 1 षटकार आणि त्याला साथ देतो गीतेश मडविया. गोलंदाज झालाय दीपराज. 12 मध्ये 50, 12 चेंडू 50 धावा. टार्गेट आहे 73. संघ आपण पाहतोय एका बाजूला गव्हाण आणि एका बाजूला संघ पाहतो आपण उल्वे. गव्हाण उल्वे सम्रांग 11 नितलसला आपण पाहिले संघ पोहोचला सुपर 8 ला. स्कूप करण्याचा प्रयत्न सिंगल डबल काही बिघडू शकत नाही. आता 11 मध्ये 50, 11 मध्ये 49. टार्गेट खूप मोठे. षटकार चौकार ठोकावे लागतील. आक्रमण तुम्हाला करावं लागेल. 11 चेंडू. अजूनही काही प्रेक्षक आहेत तिकडे. दूरवर एक टेबल सुद्धा आहे तिकडे. उजेड अजूनही आहे. तर नक्की 6 चेंडू हवेमध्ये सिंगल डबलनं काही होणार नाही. तिकडे टेबल अजून चालू आहे. ते नक्कीच म्हणणार आहोत. 9 चेंडू 47. डीप कडे खेळून काढते जरूर आपण पाहतोय. सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. टार्गेट 73. आता विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. एकूण धावा 30 आणि आता चेंडू असतील 8 आणि धावा असतील 43. 8 मध्ये 43. प्रवास तर चांगला केला. प्रवास कौतुक करूया आपण उल्वेचं. हार त्यांनी मानली नाही. पाठलाग त्यांनी निश्चित केला. मात्र आता 7 मध्ये 42. 7 चेंडू मध्ये पाहिजे 7 षटकार. 7 मध्ये 7 षटकार हो येणार का? येऊ शकतात. क्रिकेट आहे काय येऊ शकतो. 7 मध्ये 42. बॅट्समन कॅच आउट. आता 6 मध्ये मयुरेशनं हा खेळ टिपलाय. 6 मध्ये 42. 6 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज. प्रत्येक चेंडूवर पाहिजे आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. तो खेळ करावा लागेल. स्वर्गीय गोपाळ शेटनाईक स्मृती चषकाची ही भव्य दिव्य स्पर्धा आहे. सामना कोण जिंकणार? सामन्यामध्ये मात्र शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये जो बॅटिंग करताना संघ आपण पाहतोय उल्वे विरुद्ध. मात्र जो शिक्कामोर्तब करणार आता तयारीला लागलाय तो संघ गव्हाण. चला स्पीडअप करा. क्षेत्रक्षण एकत्र येऊ नका. 6:42. 6 मध्ये 42. न्यू बॅट्समन. कठीण आहे कठीण लक्ष. 2:24 झालेत. 2चा टार्गेट होता आता 2:24. त्या मानानं थोडा आज चालना मिळाली. उद्या मात्र थोडा लेट होईल. 6:42. पहिला चेंडू आलाय जरूर. पाहूया आपण. सिंगल डबलनं काही होणार नाही. आता औपचारिकता शिल्लक. औपचारिकता तेवढी शिल्लक आहेत. प्रेक्षक वर्ग सुद्धा निघालेत आता. कारण माहिती आहे सामना जवळपास गव्हाणच्या बाजूने झुकेल. 5 मध्ये 41. आक्रमण षटकार. व्हेरी क्लोज आहे. व्हेरी क्लोज चौकार. आता 4 मध्ये पाहूया आपण. एकूण धावा फलकावरती गुणसंख्या पाहिली तर 36 37. आता करायचे येणारे 4 चेंडू 37. 37. 4 बॉल मध्ये 37. टार्गेट मोठे. डॉट बॉल. 3 चेंडू 37.
3 मध्ये करायचे 37. तीन चेंडू मध्ये 37. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर आपण पाहूया आता. शिल्लक चेंडू 2 आणि धावा करायचे 36. 2 चेंडू 36. औपचारिकता शिल्लक आहे. औपचारिकता शिल्लक असल्यावर कॉमेंट्रीवर लक्ष नसतं, आपण बऱ्याच वेळा पाहतो आणि जवळपास सामना हातामधून निसटलाय. हे चित्र आपण मैदानावर पाहिलं असेल. तर विनिंग मोमेंट साजरा करेल निश्चित डेफिनेटली. आज जो तडाखा पाहायला मिळाला, औपचारिकता फक्त शिल्लक या सामन्यामध्ये आणि बॅट्समन आउट, तर नक्कीच विजयावर शिक्कामोर्तब आहे. विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये. मात्र उल्वे आज चांगला खेळ केला. उल्वेनं कुडाव्याला पराभूत केलं, त्यानंतर वहालला पराभूत केलं. आकाश मडवीनं चांगला खेळ केला, गीतेश मडवीनं चांगला खेळ केला. मात्र उल्वे विरुद्ध आपण पाहतोय आज गव्हाण विरुद्ध. अभिनी षटकार मारला तर शुभम मडवी 5,000 रुपये. बाप रे बाप. तर नक्कीच सामना जिंकला तो या वेळेला गव्हाण संघानं. मॅन ऑफ द मॅच सामन्यामध्ये ठरलाय. जरूर पाहूया. 2:27 ला आज एंड झाला आणि मॅन ऑफ द मॅच सिद्धेश कोळी मॅन ऑफ द मॅच. आणि हे पारितोषिक देण्यासाठी उमकेश, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी होय